वाजता सध्या बुद्ध अँड इज धम्म यावरती चर्चा घेत आहोत किंवा त्याचा अभ्यास करत आहोत. तर ज्यांना कोणाला यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर ते रोज रात्री 9 वाजता येऊ शकतील आणि ज्यांचा अभ्यास झालाय किंवा ज्यांना व्हिडिओवर यायचे तेही आमच्याशी संपर्क करू शकतील. उलट मी म्हणेल त्यांनी कृपया तसा संपर्क करावा, जेणेकरून आपल्याला सर्वांना सोबत अभ्यास करता येईल. आणि ज्यांना आपली मतं मांडायची, स्वतःचं विवेचन मांडायचे, तर तेही मीटिंग मध्ये येऊ शकतील, लाईव्ह फेसबुकवर दिसू शकतील. ठीक आहे. तर असं बाकी जास्त काही फॉर्मॅलिटी न करता मी म्हणेल की बाकी काही सूचना असतील, तुमचे सजेशन्स असतील तर ते कॉमेंट मध्ये सांगावेत. पण व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत गेलात, कमेंट करत गेलात, सबस्क्राईब करत गेलात आणि मॅक्झिमम शेअर करत गेलात तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. ओके. तर आपल्याला शालिनी आचार्य मॅडम मिळालेले आहेत आणि संजय नागरकर सर आहेत. बाकी कोणी आलं तर आपल्याला त्यांना जॉईन करून घेता येईल. तर म्हणजे एक शनिवार रविवारची चर्चा होती, त्यामध्ये बरंच पुढे गेलो होतो आम्ही, पण त्यात आधीचे काही चॅप्टर्स फार फास्ट घेतल्या गेले होते, म्हणून वाटलं की आपण परत एकदा बुद्ध अँड इज धम्म सुरू करावा. म्हणून मागच्या सोमवारपासून तो परत एकदा सुरू केला गेलेला आहे. तर मागच्या आठवड्यामध्ये सोमवार ते शुक्रवार असे 5 व्हिडिओ झाले होते आणि आता 6वा व्हिडिओ आहे. तर थोडक्यात मी रिव्हिजन घेतो आणि मग आपण पुढे चलूया. ओके. तर पुस्तकाचा परिचय, इंट्रोडक्शन्स मध्ये गोष्टी, म्हणजे इंट्रोडक्शन आता स्वतः बाबासाहेबांनी लिहिलंय आणि त्यात त्यांचं स्वतःचं मत आहे, त्यांच्या स्वतःच्या भावना आहेत. त्यात काय म्हणतात की लोकांमधला बुद्धिझम मधला इंटरेस्ट वाढत आहे, पण त्याच वेळी बुद्धांच्या आयुष्यावरती आणि त्यांच्या शिकवणीवरती स्पष्ट आणि सुसंगत असं विधान नाहीये किंवा अशी स्टोरी नाहीये. आणि जे कोणी बुद्धिस्ट नाहीत, म्हणजे जे अबौद्ध आहेत, त्यांना तर बुद्धांचं आयुष्य आणि शिकवण शिकायला फारच अवघड जाते. आणि निकायाज म्हणजे त्रिपिटकावर अवलंबून राहिलं तर अतिशय अवघड होऊन जाते बुद्धांचं आयुष्य सांगणं आणि त्यांची शिकवण सांगणं. आणि सगळ्या धर्मगुरूंपैकी बुद्धिझमच्या धर्मगुरूंचीच लाईफ स्टोरी आणि शिकवण सांगणं हे फार गोंधळून टाकणार होते, पझलिंग करणार होतं. आणि त्याच्यामुळे बाबासाहेब म्हणतात की किमान बुद्धिस्ट लोकांनी तरी यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते चर्चेला घ्यावेत आणि याची उत्तरं काढावीत, त्यांना जमेल तेवढा प्रकाश टाकावा आणि चर्चा करावी. म्हणून मीच काही प्रश्न देतो म्हणतात, तर त्यात ते 4 प्रश्न देतात. पहिलं तर परिव्रज्या, की जे काही कन्व्हेन्शनल उत्तर होतं की बुद्धांनी 29व्या वर्षी परिव्रज्या घेतली, पण कन्व्हेन्शनल आन्सर होतं की एक म्हातारा माणूस, आजारी माणूस आणि मृत माणूस म्हणून घेतली असेल. पण बाबासाहेब म्हणतात की असं शक्य नाही. दुसरं कारण बाबासाहेब म्हणतात त्यात की ते प्लॉजिबल नाही आणि रिझनला पटणार नाहीये, तर्काला पटणार नाहीये. तर तसं पटायला पाहिजे, असे आन्सर्स मिळायला पाहिजेत, असं बाबासाहेबांचं म्हणणं. दुसरा प्रश्न की 4 आर्य सत्याचा, ती बुद्धांच्या ओरिजिनल लाईफ होती का? कारण जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म हे सगळेच दुःख असतील तर मग धर्मही कोणाची मदत करू शकत नाही आणि फिलॉसॉफी करू शकत नाही. त्याच्यामुळे हे काय नंतरच्या भिक्खूंनी जोड दिलेला आहे काय, असं ते प्रश्न विचारतात. तिसरा प्रश्न आत्मा, कर्म आणि रिबर्थचा आहे. तर म्हणले असं गेलंय की बुद्धाने आत्मा नाकारली, पण कर्म आणि रिबर्थ, कर्म आणि पुनर्जन्म मान्य केला. मग असं झालं तर हे विसंगत होते, ते याच्यावरही चर्चा व्हायला पाहिजे, असं बाबासाहेब म्हणतात. परत भिक्खू कशासाठी तयार केले गेले होते? ते फक्त एक आदर्श पुरुष होण्यासाठी केले होते का सामाजिक कार्यकर्ता, सोशल सर्वंट होण्यासाठी केले होते? कारण बाबासाहेबांचं म्हणणं होतं की भिक्खू हे फ्रेंड पाहिजे, मित्रासारखे पाहिजेत, गाईड पाहिजे, मार्गदर्शक पाहिजेत आणि फिलॉसॉफर पाहिजे, तत्ववेत्ते पाहिजेत. तर आणि हे भिक्खू कसे असावेत, हे बुद्धिझमचं डॉक्टरनल प्रिन्सिपल कसं आहे याच्यापेक्षा बुद्धिझमचं फ्युचर कसं राहील याच्यासाठी तो प्रश्न फार महत्वाचा आहे. तर त्याच्यावरही योग्य विचार व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे, असं म्हणतात. आणि शेवटच्या पॅराग्राफ मध्ये बाबासाहेब म्हणतात की वाचकांनी कुठलंही पुस्तक वाचलं तर त्याच्या रिॲक्शन्स द्यायला पाहिजेत. रिॲक्शन्स नाही दिल्या तर जो कोणी लेखक असतो त्याला डिस्करेजमेंट येते, असं म्हणतात. तर आपण या पुस्तकात वाचता वाचता आपल्या रिॲक्शन देत राहावं, असा प्रयत्न आहे. मीही तो प्रयत्न करत राहणार आहे की एखादी गोष्ट वाचली तर त्यावर माझी काही रिॲक्शन असणार आहे आणि मग आपल्याला जे अभ्यासक भेटलेले आहेत ते त्यावर अधिक प्रकाश टाकू शकतील, असं मला वाटतं.
दुसरं आहे प्रोलोग. प्रोलोग म्हणजे उपोद्घात असं म्हणलंय. आणि यात बाबासाहेब म्हणतात की वेळोवेळी माणसं काय करतात, म्हणजे माणसांना भागच पडते. काय करायला भाग पडते की जे काही सध्याची तत्व विचार आहेत आणि भावना आहेत त्यांचं भूतकाळांच्या भावना तत्वांसोबत एक हार्मनी तयार व्हायला पाहिजे. प्रेझेंट आणि पास्ट मध्ये हार्मनी तयार व्हायला पाहिजे. परत माणसाच्या भावना आणि विचार याचं सॅटिस्फॅक्शन व्हायला पाहिजे. आणि भविष्य मार्गक्रमण करताना याद्वारे कॉन्फिडन्स मिळायला पाहिजे. मग आता रिलीजन जो आहे त्याच्याकडे लोकांचा इंटरेस्ट वाढलेला असला तर त्याची कारण 4 देतात बाबासाहेब. ते म्हणजे नंबर 1 की सायंटिफिक नॉलेज आणि थॉट यामध्ये जी काही रॅपिड प्रोग्रेस झालेली आहे ते. दुसरं लोकांचा डीपर इंटेलेक्च्युअल इंटरेस्ट, लोकांचा एकदम गहन बुद्धिमत्ता पूर्वक कल त्याकडचा. आणि तिसरं की जगभर असं होतं की बदलत्या वेळ काळानुसार, बदलत्या विचारानुसार, बदलत्या अभ्यासानुसार, नवीन शोधासोबत वेगवेगळे धर्म हे रिफॉर्म तरी होतात किंवा रिकन्स्ट्रक्ट तरी होतात किंवा लोक त्याला रिप्लेस तरी करतात नवीन थॉटनं, जे अधिक तर्कसंगत असतील, अधिक विज्ञान संगत असतील आणि कमीत कमी अंधश्रद्धाळू असतील. आणि परत वेगवेगळ्या सोशल, पॉलिटिकल आणि इंटरनॅशनल इव्हेंट्सचा धर्मावर परिणाम होतो आणि धर्मांचा याच्यावर परिणाम होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी बघून तर ती प्रेझेंट आणि पास्ट मध्ये हार्मनी तयार व्हायला पाहिजे. माणसाची म्हणजे मानवाची भावना आणि विचार याचं सॅटिस्फॅक्शन व्हायला पाहिजे. आणि भविष्य मार्गक्रमण करताना हे काही धर्माचा म्हणून तत्वाचा विचार आहे त्याने कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे, असं बाबासाहेब जे काही उतारा इथं देतात इन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँड इथिक्स मधला, त्यामध्ये असं म्हणलेलं आहे. त्यानंतर नवीन एडिशन मध्ये आलेला आहे प्रिफेस. आणि त्या प्रिफेस मध्ये बाबासाहेब म्हणतात की मला बरेच लोक प्रश्न विचारतात की मी एवढं शिक्षण कसं घेतलं, तर त्याचं इथं उत्तर देणं शक्य नाही. पण दुसऱ्या प्रश्नाचं ते उत्तर देतात. दुसरा प्रश्न असा की ते बुद्ध धर्माकडे कसे वळले. तर मग त्यात बाबासाहेब सांगतात की त्यांचे वडील लहानपणा कबीरपंथी होते आणि ते लहान असताना त्यांच्याकडून रोज रामायण महाभारत वाचून घ्यायचे. आणि त्या वाचनामुळे बाबासाहेब त्यांना प्रश्न विचारायचे. नाही, इथं प्रश्न विचारायचा आला नाही, तर वाचून घ्यायचे. आणि जेव्हा 10वी पास झाले, त्यानंतर 10वी म्हणजे ऍक्च्युली इंग्लिश स्टँडर्डची 4थी पास झाले, तेव्हा दादा केळुसकरांनी बाबासाहेबांना लाईफ ऑफ बुद्धा म्हणजे बुद्धांचं आत्मचरित्र दिलं होतं. आणि ते वाचून बाबासाहेब फार प्रभावित झाले होते. इथपर्यंत आपण आलो होतो. आता पुढे घेऊया. ओके, हा चालेल मॅडम. तर मॅडम आधी मराठी वाचता का? एक पॅराग्राफ मराठी वाचलं तर मग मी इंग्लिश मराठी. हो चालेल. जय भीम सर्वांना. मला प्रश्न पडला की माझ्या वडिलांनी बौद्ध साहित्याचा परिचय आम्हाला का करून दिला नाही. हा प्रश्न मी माझ्या वडिलांना विचारण्याचा निश्चय केला आणि एके दिवशी मी तो माझ्या वडिलांना विचारला. मी त्यांना म्हटले की रामायण आणि महाभारतातील शूद्र आणि अस्पृश्यांच्या अधपतनाच्या आणि ब्राह्मण क्षत्रिय यांच्या महिमा पंडित करणाऱ्या कथा वाचण्यास ते आम्हाला का भाग पाडतात. पुढे कंटिन्यू करू आणखी. वडिलांना माझा प्रश्न आवडला नाही. ते म्हणाले, तू असे मूर्खपणाचे प्रश्न विचारू नकोस. तू लहान आहेस. तुला जितके सांगितले जाते तितकेच तू करावे. माझे वडील रोमन हुकुमशहा सारखेच होते आणि ते आपल्या मुलांवर हुकुमशाही गाजवायचे. मला आत्याकडे सोपवून माझी आई लहानपणीच वारली. मातृविहीन म्हणून मला थोडे स्वातंत्र्य होते. काही काळानंतर मी पुन्हा तोच प्रश्न वडिलांना विचारला. यावेळी वडिलांनी उत्तराची तयारी ठेवली होती. ते म्हणाले, मी तुम्हाला महाभारत व रामायण वाचावयास सांगतो. याचे कारण असे आहे की आपण अस्पृश्य आहोत. स्वाभाविकपणे तुझ्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. द्रोण आणि कर्ण याचेच उदाहरण पहा. ही सामान्य माणसे होती पण त्यांनी मोठी उंची गाठली. वाल्मिकीचे पहा, तो कोळी होता पण त्याने रामायण लिहिले.
तुमच्यामधील न्यूनगंड काढून टाकण्यास रामायण आणि महाभारत मी तुम्हाला वाचण्यास सांगतो. वडिलांच्या ओके. म्हणण्यात काही हा, तथ्य आहे. इथपर्यंत घेतो मॅडम. बरोबर. I began to ask why my father did not introduce us to the Buddhist literature. I began to ask, मी प्रश्न विचारायला लागलो. Why my father, का माझ्या वडिलांनी did not introduce us, आम्हाला ओळख करून दिली नाही to the Buddhist literature ची. काय? मी वडिलांना प्रश्न विचारू लागलो की आमच्या वडिलांनी आम्हाला बुद्धिस्ट लिटरेचरची, बुद्धिस्ट साहित्याची ओळख का करून दिली नाही. आफ्टर दिस, यानंतर आय वॉज डिटरमाइंड टू आस्क माय फादर दिस क्वेश्चन. याच्यानंतर मी ठाम झालो माझ्या वडिलांना प्रश्न विचारण्यासाठी. वन डे आय डिड, एके दिवशी मी ते केलं म्हणजे मी प्रश्न विचारला. आय आस्क माय फादर, मी विचारलं माझ्या वडिलांना, व्हाय ही इन्सिस्टेड अपॉन आवर रीडिंग. सॉरी, आय आस्क माय फादर, मी माझ्या वडिलांना विचारलं, व्हाय ही इन्सिस्टेड, का ते इन्सिस्ट करतात, भाग पडतात, अपॉन आवर रीडिंग द महाभारत अँड रामायण. का आमचे वडील, का ते आम्ही रामायण आणि महाभारत वाचण्यावरती दबाव टाकतात. विच रिकाउंटेड, ज्याच्यामध्ये गोष्टी दिलेल्या आहेत. कशाच्या? द ग्रेटनेस ऑफ द ब्राह्मिन्स अँड द क्षत्रियाज. ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या मोठेपणाच्या गोष्टी ज्याच्यात दिल्या आहेत, ते रामायण आणि महाभारत वाचायला आमचे वडील का फोर्स करतात, हा प्रश्न मी विचारला. अँड रिपीटेड द स्टोरीज ऑफ द डिग्रेडेशन ऑफ द शूद्राज अँड द अनटचेबल्स. काय? मी वडिलांना विचारलं की ते का आम्हाला फोर्स करतात रामायण आणि महाभारत वाचायला, ज्याच्यामध्ये ब्राह्मण आणि क्षत्रियाच्या महतीच्या कथा सांगितलेल्या आहेत आणि शूद्राच्या आणि अस्पृश्यांच्या अधपतनाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. माय फादर डिड नॉट लाईक द क्वेश्चन. माझ्या वडिलांना प्रश्न आवडला नाही. ही मियरली सेड, ते फक्त म्हणाले, काय म्हणाले? यू मस्ट नॉट आस्क सच सिली क्वेश्चन्स. तू असे मूर्खपणाचे प्रश्न विचारायलाच नाही पाहिजे. यू आर ओनली बॉईज. तू फक्त लहान मुलगा आहेस. यू मस्ट डू ऍज यू आर टोल्ड. तू तेच करायला पाहिजे जसं तुला सांगितलं गेलं. माय फादर वॉज अ रोमन पॅट्रियार्क. माझे वडील हे रोमन मधल्या पॅट्रियार्क सारखे होते, म्हणजे रोमन हुकुमशाह सारखे होते. अँड एक्सरसाइज मोस्ट एक्सटेन्सिव्ह पॅट्रिया प्रिटेस्टास ओव्हर हिज चिल्ड्रन. आणि एक्सरसाइज करत होते ते. माझे वडील रोमन हुकुमशाह सारखे होते आणि एक्सरसाइज करत होते, म्हणजे तसं वागत होते. कसं वागत होते? मोस्ट एक्सटेन्सिव्ह पॅट्रिशिया प्रिटेस्टास ओव्हर हिज चिल्ड्रन. म्हणजे त्यांच्या मुलावर हुकुमशाह, अधिकाधिक हुकुमशाही पद्धतीने ते वागत होते. आय अलोन कुड टेक अ लिटल लिबर्टी विथ हिम. मी एकटाच त्यांच्या बरोबर थोडं स्वातंत्र्य घेऊ शकत होतो. अँड दॅट वॉज बिकॉज, आणि ते होतं कारण, माय मदर हॅड डाईड इन माय चाइल्डहुड. कारण माझी आई वारली होती माझ्या लहानपणीच. लिव्हिंग मी टू द केअर ऑफ माय आंटी. मला सोडून देत माझ्या आत्याकडे. सो आफ्टर सम टाइम, मग काही काळानंतर, आय आस्क अगेन द सेम क्वेश्चन. मी परत तोच प्रश्न विचारला. दिस टाइम माय फादर हॅड इव्हिडेंटली, यावेळी माझे वडील, इव्हिडेंटली म्हणजे पुराव्यानिशी, म्हणजे बहुधा म्हणजे दिसत होतं की यावेळी माझे वडील दिसत होते की ते प्रिपेअर्ड हिमसेल्फ फॉर अ रिप्लाय, की त्यांनी स्वतःला रिप्लायसाठी प्रिपेअर केलं होतं. ही सेड, ते म्हणाले, काय म्हणाले ते? की द रिझन वाय आय आस्क यू टू रीड द महाभारत अँड रामायण इज दिस, की मी तुला किंवा तुम्हाला रामायण आणि महाभारत वाचायला लावतो त्याचं कारण हे आहे. कोलन देऊन ते कारण पुढं. काय कारण? की वी बिलॉंग टू द अनटचेबल्स. आपण अस्पृश्य आहोत. अँड यू आर लायकली टू डेव्हलप अन इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स. आणि शक्यता आहे की तुझ्यामध्ये कमीपणाची भावना जागृत होईल. विच इज नॅचरल, जे नैसर्गिक आहे. द व्हॅल्यू ऑफ महाभारत अँड रामायण लाईज इन रिमूव्हिंग दिस इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स. आणि रामायण आणि महाभारताची किंमत कशात आहे? तर ते हे असा कमीपणा काढून टाकण्यामध्ये. कमीपणा काढून टाकण्यात त्यांची किंमत आहे. म्हणजे रामायण महाभारत हे तुझ्यातला कमीपणा काढून टाकू शकतात. सी द्रोण अँड कर्णा. बघ द्रोण आणि कर्णाला. दे वेर स्मॉल मेन, ते छोटे माणसं होते. बट टू व्हॉट हाइट्स दे रोज. पण केवढ्या मोठ्या उंच शिखरावर ते पोहोचले. लुक ॲट वाल्मिकीकडे बघ. ही वॉज अ कोळी, तो एक कोळी होता.
बट ही बिकेम द ऑथर ऑफ द रामायणा. पण ते बनले रामायणाचे लेखक. इट इज फॉर रिमूव्हिंग दिस इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स that I ask you to read the Mahabharata and Ramayana. It is for removing this inferiority complex. हे आहे अशा पद्धतीचा कमीपणा तुझ्यातला काढून टाकावा याच्यासाठी दॅट आय आस्क यू, मी सांगतो तुला टू रीड द महाभारत अँड रामायणा, रामायण आणि महाभारत वाचण्याकरता. आता हे थोडा वेळ लागत असेल पण मला वाटतं याच्यानं लोक इंग्लिश शिकतील. बरं पडेल की नाही? आपला समाज इंग्लिश कडे गेला तर बरं पडेल ना. हा, तर आता याच्यावरती काय बोलता येईल? नगरकर सर आता प्रत्येक गोळीचं सांगतात, आपण 2 पॅराग्राफ घेतले, आता ते 2 पॅराग्राफवर बोलतात की नाही की ते म्हणतात मी 2 ओळीवर बोलू शकतो. ते ओपनच आहे ना सर्व, म्हणजे सर्व समजून घेण्यासारखंच आहे. रामायण महाभारत का वाचतात म्हणजे प्रश्न असा आहे की तो लहान बालक बालपणापासून प्रश्न विचारतो, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि पुन्हा अशा कहाण्या का सांगतात जिथे माणसाला पराजित केलं जातं, विजय कथा का नाही सांगत, असेही प्रश्न तो बालपणापासूनच करतो. हे लक्षात आलं पाहिजे की बालपणापासून देखील साहित्य वाचल्यावर नुसतं साहित्य ऐकून घ्यायचं नाही, त्याच्यावर प्रश्न देखील उत्पन्न केले पाहिजे. हे बालपणापासून धर्मावर प्रश्न उचलण्याची ताकद भारतीय लोकांमध्ये अजूनही आलेली नाहीये. त्या लहानशा मुलाकडे ती ताकद होती की रामायण महाभारतवर देखील प्रश्न विचारायचे. आजही लोक धर्माच्या नावाने कधीच प्रश्न विचारत नाही. ग्रंथात हे चूक कसं आहे आणि बरोबर कसं आहे असा प्रश्न विचारण्याची ताकद लोकांमध्ये नाही आहे, आजही नाही आहे. म्हणजे जे पुस्तकात लिहिलेलं आहे योग्य आहे की योग्य नाही असं अजिबात शंका करायची नाही. एक हा हा बोला ताई. त्याची भीती आहे लोकांमध्ये धर्माची, त्याच्यामुळे ते प्रश्न नाही विचारत, धर्माबद्दल प्रश्न नाही विचारत. आता हा बालक, हा लहानसा बालक छोटा असताना देखील ते प्रश्न विचारायचे. म्हणजे धर्म अशा पुस्तका काही का असू दे ना, महाराज म्हणजे रामायण असो किंवा महाभारत असो किंवा ते गणपतीचा फोटो त्यांना आवडत नव्हता, मूर्ती आवडत नव्हती, हे सर्व त्यांनी गोष्टी नोंदवल्या इथे की मी बालपणापासून अशा स्वरूपाचा होतो, मला वैज्ञानिक दृष्टिकोन पहिलेपासूनच आवडायचा. आजही लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञान शिकतात पण वैज्ञानिक दृष्टिकोन उपजला नाही अनेकांमध्ये. आता तुम्ही स्पेस शटल अंतराळात भारतात पाठवतात ना, तर निंबू मिरच्यानी पूजा करतात, म्हणजे हे इथलं विज्ञान आहे भारतातलं. आणि आमचे सर्वांचे लाडके अब्दुल कलाम हे देखील लोटांगण घालतात पुरोहितांच्या पायाशी. इतकं विचित्र विज्ञान आहे भारताचं. तर हा एक बालक आहे जो लहानपणापासून धर्मावर प्रश्न उचलण्याची ताकद ठेवतो आणि त्यांच्या वडिलांना बाध्य करतो. म्हणजे एवढं कडक वडील असताना देखील हिंमत नव्हती कोणाची पुन्हा प्रश्न विचारायची, पण तो आपला रेटा जशाच तसा रेटा काही दिवसांना काय होईना पुन्हा रेटा लावतो आणि विचारतो की हे असं कसं, की जे अस्पृश्यांसंदर्भात जे काही आहे जी वागणूक मिळते, आमच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होण्याच्या ऐवजी तुम्ही चांगल्या कथा का नाही सांगत आम्हाला, आणि असंच का सांगता, त्याचा प्रश्नाचं उत्तर देण्याकरता ते बाध्य. म्हणजे एखादा प्रश्न डोक्यात आला आणि त्याचा पिच्छा पुरवत राहणे, हे देखील आपण या अशा महापुरुषाकडनं बालपणापासून जे करतात. खरंच आपला प्रश्न आपण विचारला पाहिजे. लोक काय करतात, याचा त्याचा प्रश्न, ते त्यांचा स्वतःचा प्रश्नही नसतो, याचा त्याचा प्रश्न आणि उगाच काहीतरी दुसऱ्यांना त्रास देण्याकरता असा काही प्रश्न आहे. स्वतःचा जेन्युइन क्वेश्चन असेल ना तर तो विचारतच राहणे किंवा तो शोधतच राहणे. बघा, चिकाटी ही बुद्धाकडनंही पाहायला मिळते आणि प्रश्नांची ज्ञानाची चिकाटी या बाबासाहेबांच्या लहानपणापासूनच आपल्याला पाहायला मिळते की त्यांना ते ज्ञान बरोबर पाहिजे, हे चुकीचं नाही पाहिजे, हे असं स्वाभिमान सन्मान असं जीवन त्यांना बालपणापासून आवडायचं. अस्पृश्यांना जे वागणूक दिली जायची ती वागणूक त्यांना आवडत नव्हती. मग अशाच तुम्ही कथा का सांगता? त्यांच्या बाबांनी देखील उत्तर तयार केलं की तुमच्यातला जो कमीपणा आहे तो जावं आणि आपण प्रेरणा घेण्याकरता, म्हणजे आता प्रेरणा स्रोत त्यांचे कोणते, द्रोण, कर्ण आणि वाल्मिकी असे त्यांनी प्रेरणा सांगितले. आता पुढे बघूया काय करतायत ते.
आता लेख कसा कसा समोर जातो त्या दृष्टीने आपण जाऊ, की बाबांना उत्तर दिलं पण पोराला ते पटलंही पाहिजे ना. ताई काय सांगू शकाल तुम्ही? नाही, याबद्दल आता सध्या वाचनापेक्षा समोर जाऊ आपण. हो, तुम्हाला काही म्हणायचं असेल. सरळ सरळ त्याच्यामध्येच दिसतच आहे की ज्या वेळेस बाबासाहेब 4थी इंग्रजी पास झाले, मग त्यांना दादा केळुसकरांनी बुद्धाचं चरित्र दिलं. ते वाचल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला आपले वडील रामजी बाबा आतापर्यंत रामायण महाभारतातील गोष्टी सांगत होते, द्रोणाच्या, कर्णाच्या, कृष्णाच्या. तर मग बौद्ध साहित्याचा का बरं परिचय करून दिला नाही, असा त्यावेळेस त्यांना प्रश्न पडला. म्हणजे त्यावेळेस त्यांची म्हणजे खरं काय किंवा सत्य काय हे जाणून घेण्याची तीव्रता त्यावेळेस दिसून येते. अगदी बरोबर, छान. आता मला यात काय दिसतं बघा, रामायण महाभारतामध्ये ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या विजयाच्या गोष्टी आहेत, इथपर्यंत ठीक आहे. पण इथं जो मुद्दा आलाय, शूद्र आणि अतिशूद्राच्या डिग्रेडेशनच्या गोष्टी आहेत. हे बघा, म्हणजे आपण जे आता सध्याच्या काळात म्हणजे मी जे माझ्या रामायण तर वाचण्यात नाही आलं माझ्या, पण महाभारत जे वाचण्यात आलाय, तर ह्यांनी आता अशी पुस्तकं काढलेत की ज्याच्यामध्ये शूद्र आणि अतिशूद्राच्या डिग्रेडेशनच्या स्टोरींना व्हाईट वॉश केले बरं का. म्हणजे असं मला दिसतं की आता कुठलं पुस्तक एक गाजले, मृत्युंजय पुस्तक. तर मृत्युंजय पुस्तकामध्ये शूद्र अतिशूद्राच्या डिग्रेडेशनच्या गोष्टी न सांगता फक्त ब्राह्मण आणि क्षत्रियाची महती कशी सांगायची अशी आयडिया केलेली आहे या आजकालच्या पुस्तकांनी, असं ते मला वाटलं हे वाचून. आता दुसरं काय की इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स. तर हे म्हणजे जरी म्हणजे पालकाचा मार्ग जरी चुकला तरी काळजी किती महत्वाची आहे माझं म्हणणं, की वडील लहानपणापासून प्रयत्न काय करतात की मुलामध्ये इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स येऊ नये, तर ही काळजी किती महत्वाची आहे. कदाचित त्यावेळी त्यांना माहित नसेल बुद्धांचं लिटरेचर किंवा दुसरं काही लिटरेचर सापडलं नसेल, किंवा त्यांना वाटलं की बाबा रामायण महाभारतामधल्या या वाल्मिकीच्या, द्रोणाच्या, कर्णाच्या गोष्टी वाचून बाबासाहेबांना स्फूर्ती मिळेल किंवा तो इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स यायचा जो आहे तो येणार नाही किंवा कमी होईल. तर ही मला काळजी आवडली. आता मार्ग बरोबर की चूक, आता ते जेवढा मार्ग त्यांना कळाला तेवढा त्यांनी आत्मसात आणला. तर आपल्याही पालकांनी असं मुलाला कोणत्या दृष्टीनं इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स येतोय तर तो येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे बघत राहिलं पाहिजे, असं माझं म्हणणं. आणि मला जेवढं कळालंय तर माझं म्हणणं, या सध्याच्या सामाजिक राजकीय परिस्थितीमध्ये बाबासाहेब वाचले तर इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स निघून जातो, असं माझं म्हणणं. पूर्ण बाबासाहेब वाचले तर बरं का, थोडेच वाचले तर नाही निघून जात. म्हणजे मला जेवढा अनुभव आलाय की सध्याची जी आपली सामाजिक राजकीय परिस्थिती आहे, आर्थिक जी परिस्थिती आहे, आणि त्यानुसार जे आजूबाजूचं नरेटिव्ह आहे, त्यानुसार समजा एक रिझर्वेशनचा एक मुद्दा, तर रिझर्वेशनच्या मुद्द्याद्वारे रिझर्व्ड कॅन्डिडेटल्या मुलाला कितीही मार्क मिळो, पण त्यांना इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स आणू दिला जातो, लादला जातो, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट द्वारे लादल्या जातो. तर त्याला जर काउंटर करायचं असेल, ते काउंटर म्हणजे ते सहन करायची ताकद आपल्या मुलांमध्ये तयार करायची असेल, तर बऱ्यापैकी पूर्ण बाबासाहेब वाचन व्हायला पाहिजे किंवा पुरेसे बाबासाहेब तरी वाचन व्हायला पाहिजे बरं का. नाहीतर मी तर म्हणतो, आणि एक अनुप कुमार सर म्हणून आहेत वर्ध्यामध्ये, ते नालंदा अकॅडमी चालवतात, आणि ते म्हणतात, तर ते मलाही पटतं. ते काय म्हणतात की जर आपण 10वी पर्यंत आपल्या मुलाला रिझर्वेशन विषयी माहिती न देता 11वीला आपण वेगळ्या कॉलेजला पाठवतोय किंवा 11वी 12वी नंतर ग्रॅज्युएशनला वेगळ्या कॉलेजला पाठवतोय, तर आपण त्यांना ऑपरेशनसाठी, म्हणजे ऑपरेशन होण्यासाठी त्यांची तयारी न करता पाठवून देतोय. तर मग तिथं त्यांचं किती मानसिक खच्चीकरण होईल हे सांगता येऊ शकत नाही. तर त्याच्यामुळं आपण आधीच त्यांना तसं शिक्षण द्यायला पाहिजे की बाबा ही काय सध्याची सामाजिक परिस्थिती आहे, काय आर्थिक परिस्थिती आहे, काय इकॉनॉमिक परिस्थिती आहे, आणि कोणती गोष्ट कशासाठी केलेली आहे, त्याला तू कसं फेस कर. तर हे मला अतिशय महत्वाचा पॉईंट वाटतो बरं का. नाहीतर वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट, म्हणजे IITs IIM सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबची जास्तीत जास्त मुलं आत्महत्या करतायत बरं का, एवढ्या उच्च शिक्षित इन्स्टिट्यूट मध्ये. तर ते का, तर ते इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स मुळे असं मी म्हणेल.
आणि तो दूर करायचा असेल तर रामजी बाबांनी बाबासाहेबांना महाभारत रामायण शिकवलं, पण आपण बाबासाहेबांचं आत्मचरित्र शिकवायला पाहिजे असं माझं म्हणणं. म्हणजे मला तरी तो कॉन्फिडन्स आलाय, मला तरी ती डेअरिंग आली. आता ते कशी आली वेळ नाही, हळूहळू आपण सांगतच जाऊ, पण माझं असं म्हणणं. बाकी आता तुम्ही काही बोला इच्छित असाल तर कृपया आपलं मत मांडावं. ठीक आहे, बरोबर. ओके, तर ताई पुढे घेऊ मग. हा हा ओके, घ्या ना पुढं. तुम्ही मराठी घ्या, मी नंतर इंग्लिश सांगतो. अशा प्रकारे दादा केळुसकरांनी वडिलांच्या म्हणण्यात काही तथ्य आहे असे मला वाटले, पण माझे समाधान मात्र ताई आवाज गेलाय. मी इंग्लिश टू मराठी वाचतो. ताईचा आवाज येतो काय? आय कुड सी दॅट देर वॉज सम फोर्स इन माय फादर्स आर्ग्युमेंट. की मी बघू शकत होतो. त्याच्या विरोधात करायची. ताई सुरुवातीपासून वाचाल का? आवाज गेला होता आपला. परत वाचू का? बरं. वडिलांच्या म्हणण्यात काही तथ्य आहे असे मला वाटले, पण माझे समाधान मात्र झाले नाही. मी वडिलांना सांगितले की महाभारतातील पात्रे मला आवडत नाही. मी म्हणालो, मला भीष्म, द्रोण आणि कृष्ण आवडत नाही. भीष्म आणि द्रोण पाखंडी होते. ते एक गोष्ट बोलायचे, कृती मात्र नेमकी त्याच्या विरोधात करायची. कृष्णाचा दगाबाजीवर विश्वास होता. त्याचे जीवन दुसरे तिसरे काही नसून फसवेगिरीची मालिकाच होती. होय, मला राम सुद्धा पसंत नाही. शूर्पणखा प्रकरणात, वाली सुग्रीव प्रकरणात आणि सीतेशी क्रूर वागणुकी संबंधात रामाच्या वर्तणुकीची समीक्षा करा. माझे वडील गप्प राहिले. त्यांनी ओळखले की बंड सुरू झाले आहे. पुढे घेऊ की? I could see that there was some force in my father's argument. मी बघू शकत होतो की वडिलांच्या आर्ग्युमेंट मध्ये काहीतरी ताकद होती. बट आय वॉज नॉट सॅटिस्फाईड. पण माझं समाधान झालं नाही. आय टोल्ड माय फादर. मी माझ्या वडिलांना म्हणालो दॅट की काय म्हणालो की आय डिड नॉट लाईक एनी ऑफ द फिगर्स इन द महाभारता. की मला आवडत नाहीत महाभारतातलं एकही पात्र मला महाभारतातलं आवडत नाही. आय सेड, मी म्हणालो, पुढे काय म्हणालो मी? आय डू नॉट लाईक भीष्म अँड द्रोणा. मला भीष्म आणि द्रोणा आवडत नाहीत. नॉर कृष्ण आवडत नाही. भीष्म अँड द्रोणा वेर हिपोक्रेट्स. भीष्म आणि द्रोण काय होते? पाखंडी होते, हिपोक्रेट्स होते. दे सेड वन थिंग अँड डिड क्वाइट द अपोजिट. ते म्हणाले एक गोष्ट आणि केले मात्र एकदम विरुद्ध. कृष्णा बिलीव्ड इन फ्रॉड. कृष्ण हा दगाबाजीमध्ये विश्वास ठेवणारा होता. हिज लाईफ इज नथिंग बट अ सिरीज ऑफ फ्रॉड्स. की कृष्णाची लाईफ दुसरं तिसरं काही नसून ही फसवेगिरीची मालिकाच होती. इक्वल डिसलाईक आय हॅव फॉर रामा. तेवढंच मला तेवढीच माझी नापसंती आहे रामासाठी. एक्झामाइन हिज कंडक्ट इन शूर्पणखा. त्याचं वागणं चेक करा शूर्पणखा एपिसोड मधलं. अँड इन द वाल्यू सुग्रीवा एपिसोड आणि वाल्यू सुग्रीवा एपिसोड मधलं. अँड हिज बीसली बिहेवियर टुवर्ड्स. आणि त्याच्या सीता प्रती च्या बीसली बिहेवियर म्हणजे अमानवी वागणुकीची तपासणी करा तर कळेल तो कसा आहे असं. माय फादर वॉज सायलेंट अँड मेड नो रिप्लाय. माझे वडील शांत झाले आणि काही रिप्लाय दिला नाही. ही न्यू दॅट देर वॉज अ रिवोल्ट. त्यांना कळालं की आता तेथे बंड झालेला आहे. दिस इज हाऊ आय टर्न टू बुद्धा विथ द हेल्प ऑफ द बुक गिवन टू मी बाय दादा केळुसकर. अशा पद्धतीने मग बुद्धाकडे वळलो. कशा पद्धतीनं? की दादा केळुसकरांनी मला दिलेल्या पुस्तकाच्या मदतीने. इट वॉज नॉट विथ एम्प्टी माइंड दॅट आय वेंट टू द बुद्धा. मी ऍट दॅट अर्ली एज, त्या तरुण वयात मी बुद्धाकडे मोकळ्या मनाने गेलो नव्हतो. कसं मोकळ्या मनाने गेलो नव्हतो? तर आय हॅड अ बॅकग्राऊंड. की मला पार्श्वभूमी होती. कोणती पार्श्वभूमी होती? ही रामायण महाभारताची पार्श्वभूमी होती. and in reading the Buddhist lore I could always compare and contrast. आणि बुद्धिस्ट कहाण्या वाचताना मला रामायण महाभारताचा बॅकग्राऊंड असल्यामुळं हे बुद्धिस्ट कहाण्या वाचताना मी नेहमीच कम्पेअर करू शकत होतो आणि कॉन्ट्रास्ट करू शकत होतो.
म्हणजे तुलना करू शकत होतो. आणि कॉन्ट्रास्टला काय म्हणता येईल तिथं, काय शब्द आहे? भेद. भेद. हा हा, भेद. मी तिथं तुलना करू शकत होतो आणि भेद करू शकत होतो. धिस इज द ओरिजिन ऑफ माय इंटरेस्ट इन द बुद्धा अँड हिज धम्मा. हा आहे माझ्या कलाच्या कलाचा उगम. कशामधला उगम? बुद्धांमध्ये आणि त्यांच्या धम्मामधला. यावर बोलाल का मग काही? बोलता ताई? म्हणजे मला असं वाटतं की जसं बाबासाहेबांनी त्या लहान वयापासूनच तरुण वयामध्येच बुद्धाचं आत्मचरित्र वाचलं. त्याच्या आधीपासूनच त्यांना रामायण महाभारताच्या गोष्टी माहिती होत्या. त्यांना भीष्म कसा आहे, द्रोण कसा आहे, कृष्ण कसा आहे हे माहिती होतं. कोण कसं पाखंडी आहे आणि कोण दगाबाज आहे हेही माहिती होतं. मग त्यावेळेस त्यांनी ह्या दोघांची तुलना केली किंवा आपण म्हणूया कम्पेअर केलं की ते कसे होते आणि आता आपण बुद्ध वाचल्यानंतर बुद्ध कसा समानतेच्या वाटेवर आपल्याला घेऊन जाणारा आहे. आणि आतापर्यंत त्यांना अस्पृश्यतेचे, अनटचॅबिलिटीचे बरेचसे चटके भेटले होते. ते समाजामध्येही पाहत होते आणि त्यावेळेस त्यांना भगवान बुद्धाचा ग्रंथ किंवा भगवान बुद्धाचं आत्मचरित्र पुढची वाट निवडण्यास त्यांना तो फायदेशीर झाला किंवा त्या दृष्टीने त्या अनुषंगाने ते पुढे क्रांती करण्यास पुढे सरसावले असं मला वाटतं. सुरुवातीलाच नगरकर सर, सुरुवातीलाच एक प्रश्न विचारला की मी बुद्धिझम कडे कसा वळलो. ते एक पार्श्वभूमी त्यांनी मांडली की माझे वडील बालपणापासून आम्हाला धार्मिक पुस्तकं वाचायला लावायचे. जरी मला आवडत नव्हतं, मी खूप प्रश्न विचारायचो, तर मला तिथले कुठलेही चरित्र मला आवडत नव्हते. त्यांच्या घरी देखील धार्मिक वातावरण होतं. ते तसे मूर्तीपूजा करत नव्हते, पण गणपतीची पूजा मात्र ते करायचे, त्यांचे बाबा. आणि रामायण महाभारत हे बालपणापासून त्यांना जेवणाच्या म्हणजे झोपण्यापूर्वी ते वाचावंच लागत होतं. त्यांचे बाबा मोठे शिस्तवान होते आणि ते बिलकुल कटाक्षाने ते सर्व करून घ्यायचे त्यांच्याकडे. यांनी धर्मावर म्हणजे महाभारत आणि रामायण संदर्भात वाचताना अनेक प्रश्न केले. हे इथले चरित्र मला काय आवडत नाहीये. आणि एवढंच नाही तर मग त्यांना एक वेळा प्रश्न करण्यास मजबूर केलं. आपल्या वडिलांना प्रश्न करून उत्तर देण्यास मजबूर केलं की हे जे अस्पृश्यांचा जो कमीपणा जो लेखला जातो पुस्तकांमध्ये आणि नुसत्या ब्राह्मणांच्या विजयगाथा सांगितले जातात, अशा पुस्तका तुम्ही आम्हाला का वाचायला सांगा. त्यांनी सांगितलं की रामायण महाभारत मधून आपण द्रोण, कर्ण, वाल्मिकी यांसारखे होण्यास आणि ते शूद्र अस्पृश्य असून देखील ते मोठ्या पदापर्यंत गेले असं त्यांना सांगायचं होतं. पण त्यांना ते काही पटलं नाही. बाबासाहेबांना ते बालपणापासूनच ते पटत नव्हतं. मग त्यांनी सांगितलं की त्यांनी स्वतः आपली मांडणी केली की रामायण मधला मला द्रोण आवडत नाही, कृष्ण आवडत नाही, भीष्म आवडत नाही. भीष्म आणि द्रोण हे ढोंगी आहेत. म्हणजे बोलतात एक, करतात दुसरं, असे ढोंगी आहेत. तर आणि कृष्ण तर पूर्ण फ्रॉड आहे. फ्रॉडचा चांगला मराठी अर्थ काय होता? धोकेबाज, दगाबाज, छलिया, बलिया. आता ते तर प्रसिद्ध आहे, त्यांच्या गाण्यातही आलाय. तर ते असं ते करतात. आणि मग ते रामाबद्दल काही विशेष त्यांची म्हणजे ते चरित्र काही विशेष प्रभावी का प्रभावीच नाही आहे. त्यांचा शूर्पणखाचा नाक कापून टाकणे, तो एपिसोड त्यांना ते योग्य वाटला नाही. सुग्रीव आणि वली त्याच्या पाठीवर हल्ला करणे, तो काही त्यांना आवडलेला नाही. सीतेला असं एकदम जंगलात ढकलून देणे, म्हणजे प्रेग्नेंट बाईला घराच्या बाहेर ढकलणे, म्हणजे काढून टाकणे आणि साधा कोणाच्या तरी IQ माहितीवर त्यांनी आपला
म्हणजे सीतेवर काहीच विश्वास न ठेवता तिला घराच्या बाहेर काढलं, हे एकंदरीत म्हणजे चांगले एपिसोड नाही आहे, म्हणजे चांगल्या गोष्टी नाही आहेत. त्यामुळे हे महापुरुष होण्याच्या लायकीचे नाही. आता रामाला तर लोक युग पुरुष वगैरे वगैरे म्हणतात, पण ते सर्व बाबासाहेबांना काही आवडत नव्हतं. तर हे चरित्र त्यांच्या सर्व बालपणापासून त्यांच्या लक्षात होतच की रामायण महाभारतचे चरित्र कसे आहेत. आणि या दादा केडुसकरनी त्यांना एक बुद्धांचं चरित्र पुस्तक हातात दिलं. तिथून बौद्ध साहित्य त्यांनी वाचलं आणि ते कम्पेअर करू शकले. आता खरं तर कसं आहे की कोणालाही म्हणजे त्यांची एक बॅकग्राऊंड माहित होतं की रामायण महाभारत काय आहे, आणि सोबतच बुद्ध देखील तुलना करू शकले, कम्पेअर करू शकले, आणि कॉन्ट्रास्ट म्हणजे भेद, दोघांमध्ये काय भेद आहे तेही त्यांना लक्षात आलं. आता हे जे कम्पेअर आणि कॉन्ट्रास्ट आहे, हे एलिमेंट असे आहेत जे माणसाला म्हणजे धर्मप्रचारकाला ते साधक ठरतात. कधी पण धर्मप्रचारक हा जर एखाद्या समुदायामध्ये प्रचार करतो तर ते दोन धर्मामध्ये तुलना त्याला करता आली पाहिजे. म्हणजे जे बेस्ट असतं, ह्युमन माइंड काय असतं, जे चांगलं असतं ते घ्यायला लागते. पण हे एलिमेंट बघा, तुम्ही बालपणापासून शिक्षणही करत असाल ना, तर आपल्याला एक चॅप्टर वाचून झाला की आपल्याला कम्पेअर करायला लावतात, एक्सरसाइज राहते त्याच्यात, आणि मग तुम्हाला म्हणजे डिफरन्स काय, ऑपोजिट काय आहे ते देखील तुम्हाला शोधायला, म्हणजे ऑपोजिट वर्ड फाइंड करा किंवा ऑपोजिट जोड्या लावा किंवा कम्पेअर करत राहा, अशा प्रकारचे एक्सरसाइज तुम्हाला शाळेत करायला लावत होते. असाच कॅरेक्टर बिल्डिंग म्हणजे असंच कॅरेक्टरची धर्मामध्ये कॅरेक्टर सोबत आपण तुलना करू शकतो, त्यांना कम्पेअर करू शकतो. आणि बाबासाहेब देखील सेमिनरी, जेव्हा बुद्धिस्ट सेमिनरी तयार होईल तेव्हा इतर धर्माचा तोलनिक अध्ययन केलं पाहिजे. जो प्रचारक बनायची इच्छा ठेवतो त्याच्या ट्रेनिंगमध्ये त्याला इतर धर्माचा तोलनिक अभ्यास त्याला करता यावा, यासाठी इतरही धर्माच्या पुस्तकात त्या सेमिनरीमध्ये असाव्या. आणि त्या पोराला म्हणजे जो कोणी ग्रस्त आहे, ज्याला प्रचारक व्हायचा आहे सेमिनरी मधून, तो उपासकांपैकी प्रचारकांचा मुद्दा आहे, भिक्षूंचा मुद्दा नाहीच आहे. तर जो उपासकांपैकी प्रचार होऊ इच्छितो आणि त्या सेमिनरीमध्ये ऍडमिशन प्राप्त करतो, तर त्यालाही कम्पेअर आणि कॉन्ट्रास्ट असं करता यावं, यासाठी इतरही धर्माचा त्याला तोलनिक अध्ययन करता आला पाहिजे. आपल्यालाही बुद्ध धर्म नीट समजून घेण्याकरता असा तोलनिक विचार करता आला पाहिजे. एकीकडे बुद्ध काय म्हणतात, तिकडे रामायण महाभारत काय म्हणते, तिकडे ख्रिश्चन्स काय म्हणतात, तिकडे अल्लाह काय म्हणतात, म्हणजे मोहम्मद पैगंबरचं काय लिखाण आहे, हे सर्व माहीत असावं. म्हणजे आपल्याला ते प्रेझेंट करण्याकरता सोपं पडतं. म्हणजे सोबत सोबत आपल्याला असेही वाचन आपल्याला करता येते. काही हरकत नाही वाचनाला. काय रोज एक पुस्तक वाचायला सांगितलंय बाबासाहेबांनी. एक अर्ध असं म्हणतात, आता दीड होते की अर्ध होते ते तुम्ही बघा. बाबासाहेबांचं म्हणणं आहे की रोज एक अर्ध पुस्तक वाचलं पाहिजे. एक आणि अर्ध आहे की एक किंवा अर्ध आहे ते तुम्ही तुमच्या सोयीने लावा, पण पुस्तक वाचन नक्की केलं पाहिजे. किमान किमान आपण एक अर्ध पैस तरी वाचतोय, ती पुरे ते भरपूर नाही आहे. का? हो हो सध्याला तेवढं. हो हो. तर ठीक आहे. ओके ताई, काही सांगायचं का पुढं घेऊया? म्हणजे याच्यावर काही प्रतिक्रिया द्यायची का, रिॲक्शन? जसं बाबासाहेब म्हणतात की रिॲक्शन द्यायला पाहिजे, तसं काही रिॲक्शन आहेत का आपल्या? नाही, याच्यावर रिॲक्शन म्हणजे की अगदी बरोबरच आहे ना, की ज्या गोष्टी पटत नाहीये त्याला विरोध करणे. जसं रामजी बाबा म्हणाले की आता बंड सुरू झालेला आहे. बंड सुरू झाला याचाच अर्थ की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याला विरोध करणे, असं मला वाटतं. ओके, तर चालेल, मग पुढे सुरू करूया. द अर्ज टू राईट दिस बुक हॅज अ डिफरंट. ताई मी काय करतो, मी इंग्लिश टू मीच मराठी घेतो, ते वेळ आपला जास्त जातोय असं मला वाटतं. चालेल ना? हा हा, कारण मीही मराठी करतोय, तुम्ही मराठी, ते डबल होऊन जाईल. चालेल. द अर्ज टू राईट दिस बुक हॅज अ डिफरंट ओरिजिन. काय, हे पुस्तक लिहिण्याची जी काही अर्ज आहे, जी इच्छा आहे, त्याचं वेगळं उगमस्थान आहे. काय उगमस्थान आहे मग? In 1951, the editor of the Mahabodhi Society Journal of Calcutta asked me to write an article for the Vaisak number. काय? In 1951, 1951 मध्ये महाबोधी सोसायटीच्या जर्नल ऑफ कलकत्ताच्या एडिटरने मला विचारलं,
कशाकरता विचारलं? आज मी कशाकरता विचारलं? मला विचारलं कशाकरता? टू राईट अन आर्टिकल फॉर द वैशाख नंबर. वैशाख नंबर म्हणजे वैशाखी पौर्णिमेसाठी एक लेख लिहिण्याकरता मला विचारलं. इन दॅट आर्टिकल आय आर्ग्यूड, त्या लेखामध्ये मी मांडलं. काय मांडलं मग? दॅट, की काय मांडलं? की द बुद्धाज रिलीजन वॉज द ओनली रिलीजन which a society awakened by science could accept and without which it would perish. काय? की त्या आर्टिकल मध्ये मी मांडलं की बुद्धाचा धम्म, किंवा आता हे रिलीजन असल्यामुळे त्याला धर्मही म्हणता येईल, बुद्धांचा धर्म हा एकमेव धर्म आहे जो विज्ञानाने जागृत झालेली तो विज्ञानाने जागृत झालेला समाज ऍक्सेप्ट करू शकतो. काय? बुद्धांचाच धर्म हा एकमेव धर्म आहे, बुद्धांचाच धर्म हा एकमेव धर्म आहे जो विज्ञानाने जागृत झालेली समाज व्यवस्था ऍक्सेप्ट करू शकते. आणि ज्याच्याशिवाय म्हणजे त्या धर्माशिवाय विच इट वुड पेरिश, विदाउट विच इट वुड पेरिश, आणि ज्याच्या धर्माशिवाय ती पेरिश होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल. म्हणजे त्या धर्माशिवाय तो समाज, ती समाज व्यवस्था नष्ट होऊन जाईल. आय ऑल्सो पॉइंटेड आउट दॅट, मी हे सुद्धा दाखवून दिलं की फॉर द मॉडर्न वर्ल्ड, की आधुनिक जगासाठी बुद्धिझम वॉज द ओनली रिलीजन, बुद्धिझम हा एकमेव धर्म आहे, विच जो इट मस्ट हॅव टू सेव्ह इट सेल्फ, जो बुद्धिझम हा एकमेव धर्म आहे जो त्याला असायला पाहिजे जर त्याला स्वतःला वाचवायचं असेल तर. मग त्याला म्हणजे कोण? त्या समाजाला. काय? आधुनिक जगामध्ये बुद्धिझम हा एकमेव असा धर्म आहे जो त्या समाजाला असायला पाहिजे जर त्या समाजाला स्वतःला वाचवायचं असेल तर. दॅट बुद्धिझम मेक्स अ स्लो ऍडव्हान्स इज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट्स लिटरेचर इज सो वास्ट दॅट नो वन कॅन रीड द होल ऑफ इट. काय? बुद्धिझमची वाटचाल एकदम स्लो आहे. याचं कारण आहे की बुद्धिझमचं जे लिटरेचर आहे, जे साहित्य आहे, ते एवढं विस्तृत आहे की ते कोणीच पूर्णपणे वाचू शकत नाही. दॅट इट हॅज नो सच थिंग ऍज अ बायबल, की त्याच्यामध्ये अशी कोणती गोष्ट नाही की त्याच्याकडे एक बायबल आहे, अशी कोणती गोष्ट नाही. ऍज द ख्रिश्चन्स हॅव, जसं की ख्रिश्चनांकडे असतं किंवा ख्रिश्चनांचं आहे तसं त्यांच्याकडं एखादं बायबल म्हणजे एकच पुस्तक, एकच धर्मग्रंथ असं नाहीये. आणि ह्या दोन गोष्टी इज इट्स ग्रेटेस्ट हँडिकॅप, किंवा बायबल नसणं हे त्याचं सगळ्यात मोठं हँडिकॅप आहे, सगळ्यात मोठा अडथळा आहे, सगळ्यात मोठं त्याचं अपंगत्व आहे बुद्धिझम धम्माचं. काय? ऑन द पब्लिकेशन ऑफ धिस आर्टिकल, या लेखाच्या पब्लिकेशन नंतर आय रिसिव्ड मेनी कॉल्स रिटर्न अँड ओरल, की मला बरेच कॉल्स आले, लिखित स्वरूपातही आणि मौखिक स्वरूपातही, टू राईट सच अ बुक, असं पुस्तक लिहिण्याकरता बरेच कॉल्स आले. कोणतं पुस्तक लिहिण्याकरता? जसं ख्रिश्चनांचं बायबल असतं तसं पुस्तक लिहिण्याकरता बरेच कॉल्स आले. इट इज इन रिस्पॉन्स टू दीज कॉल्स, ह्या कॉल्सच्या रिस्पॉन्स मध्ये दॅट आय हॅव अंडरटेकन द टास्क, मी हे काम हाती घेतलेलं आहे. ओके, तर ह्या लोकांचा जो आग्रह होता, हे जे कॉल्स होते, ह्या आग्रहास्तव मी हे काम हाती घेतलेलं आहे. ओके, तर यावर आपण काही जसं बाबासाहेब म्हणतात तसं रिॲक्शन देऊ शकाल का? बाबासाहेबांच्या शब्दांनी चालायचं आपल्याला, नाही का? बाबासाहेब रिॲक्शन एक्सपेक्ट करतात आपल्याकडनं. किमान सहमत असहमत एवढी तरी रिॲक्शन असते, नाही का? सगळेच लेखक आणि सगळेच भाषणकार रिॲक्शन अपेक्षित करतातच की त्यांच्यावर लोकांचं काय मत आहे. यासाठी लोकांनी देखील कमेंट्स करायला पाहिजे, तिथे सतत कमेंट नोंदवले पाहिजे. आपलं जे काही रिॲक्शन आहे, मी म्हणतो रिॲक्शन पेक्षा रिस्पॉन्ड त्यांनी नोंदवला पाहिजे. तर साधा आहे की माणूस कसा स्वतःचाच मुद्दा, म्हणजे बाबासाहेब कसे फसले आता यासाठी की त्यांनीच तो एक एडिटरच्या आग्रहास्तव महाबोधी सोसायटी कलकत्ता यांच्यासाठी लेख लिहिला होता. त्यांनी 1950च्या अगोदरही एक लेख दिला होता, तोही फार प्रसिद्ध झाला की बुद्ध आणि त्याचा फ्युचर कसं राहणार आहे. त्या संदर्भात तिथे त्यांनी म्हणजे मुद्दा नोंदवला होता की एक बायबल असलंच पाहिजे.
आणि एक वर्ल्ड बुद्धिस्ट मिशन पण असलं पाहिजे. आणि प्रचारक जे आहेत त्यांच्याही ध्येय धोरणात आणि त्यांच्या जे नियमावली आहे त्याच्यातही चेंज आला पाहिजे. तर असं त्यांनी तिथेही नोंदवलं होतं. आणि 1951 मध्ये आणखी पुन्हा त्यांच्याकडे लेख लिहायला आला. तो मागचा लेख तर प्रसिद्ध झालाच झाला, तर हा नवीन लेख आणखी लिहायला आला. आणि इथे त्यांनी हे मांडणी केली की बुद्ध धम्म चा मुद्दा जो आहे तो वैज्ञानिक आधार असला पाहिजे आणि त्याच्याशिवाय तो बौद्ध धर्म नष्ट होईल. आता हा वैज्ञानिक आधार आणि त्याच्याशिवाय धर्म टिकणार नाही हा एवढा चांगला मुद्दा आहे. पण आता आपले इतर जे बांधव आहेत जे आमच्या इतर पॅनलमध्ये येतात ते पॅनल लोक सायन्सची हवाच काढतात. म्हणजे एकीकडे बाबासाहेब इथे वैज्ञानिक दृष्टिकोन जपायचं सांगतात, प्रोलॉज मध्ये जपायचं सांगतात, इथेही सुरुवातीलाही सांगतात की जर मॉडर्न मानला कोणता धर्म आजच्या युगाला हवा असेल तर ते आपल्याला सायन्सच्या आधारावर दिला गेला पाहिजे, अन्यथा लोक फेकून देतील असा धर्म जो वैज्ञानिक आधारावर उतरत नसेल, खरा उतरत नसेल. आता एकीकडे आपण विज्ञान एक चांगली अनालिटिकल स्टडी आहे, सिस्टमॅटिक स्टडी आहे, कुठल्या विचारांची स्टडी होते, मटेरियलची पण होते, माइंडची पण सिस्टमॅटिक स्टडी होते आणि मटेरियलची पण सिस्टमॅटिक स्टडी होते. त्यामुळे विज्ञान हे सर्वच ठिकाणी लागू होते. आपण विचार कसा करतो सिस्टमॅटिकली, तर सिस्टमॅटिक विचार करणे देखील सायंटिफिक विचार करणे होय. तर अशा प्रकारे विज्ञानाच्या आधारावर बुद्धिझम मांडण्याचं काम जर होईल तर समाज जागा होईल, अन्यथा होणार नाही, असं मांडणी बाबासाहेबांनी केली. आणि दुसरा मुद्दा त्यांनी असा मांडला की बुद्धिझम हा हळूहळू प्रोग्रेस होत आहे. त्याला कारण एक साधं आहे की आपल्याकडे एक पुस्तक नाही, अशा विखुरलेलं साहित्य इतकं सारं भरमसाठ साहित्य आहे की ते साधारण माणसाला एका आयुष्यात त्याला वाचणे कठीण होते, त्याला अशक्य येऊन जाते एक वेळाचा. तर तो त्याच्यामुळे काय होतं की लोकांना ते आकलन होत नाही. म्हणजे सारासार म्हणजे बुद्ध धर्म कसा असेल, एकंदरीत कसा असेल असं लोकांना पटकन समजत नाही. आणि बायबल सारखं एखादं पुस्तक असतं, जसं चर्चमध्ये शिकवलं जाते तसं शिकवलं गेलं असतं तर बुद्धिझम भरभराटीने सामोर वाढलं असतं. परिस्थिती आता अशी आहे की आपल्याकडे आता पुस्तकही आलं आहे, तरी ते बायबल सारखं वाचन होते का हाही पुन्हा प्रश्न आहे. म्हणजे आता आपण जेव्हा कंप्लेन करतो की बौद्ध धम्म आपण आपल्या समाजाचा म्हणजे जे आता आपण 56चे जे महार होते ते कन्वर्ट झाले त्याच्या पासून इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या गतीने आम्हाला पाहिजे होतं त्या गतीने घडत नाहीये. खूपच क्वचित एखाद दोन इकडे तिकडे छोटे छोटे ग्रुप्स तुम्हाला कन्वर्ट होताना दिसतात. पण असा जो एक मोठा फ्लो निर्माण व्हायला पाहिजे होता तो याच्याने निर्माण झाला असता की हा ग्रंथ ठिकठिकाणी बायबल सारखा समजून दिला पाहिजे होता आणि त्याच्यासाठी उपासकांपैकी प्रचारक हे काम हाती घ्यायला पाहिजे होते, अशी बाबासाहेबांची इच्छा होती. ते आपण केलं नाही. आणि जर केलं तर हे पुन्हा एक मोठी लाट बनणार आहे आणि पूर्ण हा भारत देश बौद्धमय होणार आहे. या प्रकारची मांडणी बाबासाहेबांनी या ग्रंथाद्वारे भारताच्या सायकॉलॉजीच्या, भारताच्या सामाजिक व्यवस्थेला फिट बसेल अशा प्रकारची मांडणी या ग्रंथात बाबासाहेबांची आपल्याला समोर येऊन दिसेल. म्हणजे ही भूमिका बाबासाहेबांनी या ग्रंथ लिहिण्याच्या मागे माझी काय भूमिका आहे. पहिला प्रश्न त्यांनी हे उत्तर दिलं की मी बुद्धिझम कडे कसा वळलो. दुसरा मुद्दा असा टाकला की मी हे ग्रंथ लिहायला का घेतलं. म्हणजे प्रिफेसचा पूर्ण न्याय द्यायला पाहिजे ना की मी बुद्धिस्ट कसा झालो आणि मग हा ग्रंथ हाती कसा घेतला. म्हणजे लॉजिकल एंड पर्यंत बाबासाहेब नीटपणे घेऊन चालले आहे. ज्या गोष्टी पूर्वी मांडतात, जे प्रश्न स्वतःच उभे करतात त्याचा एक क्रमाक्रमाने त्याचे उत्तर देखील द्यायला लागतात. इथून आपल्याला लेखनाची म्हणजे स्किल देखील समजायला पाहिजे. इंट्रोडक्शन कसं असते, सुरुवातीला लोकांमध्ये इंटरेस्ट कसा निर्माण करायचा, लोकांनाच कुतूहल कसा निर्माण करायचा, स्वतःच प्रश्न निर्माण करायचे, स्वतःच उत्तर द्यायचे. म्हणजे एकंदरीत पूर्ण भूमिका ह्या ग्रंथ लिहिण्याच्या मागची काय हे आपल्याला सुस्पष्ट व्हावी. आणि आवर्जून तिथे हे आहे की मॉडर्न मॅनला जर कोणता धर्म तुम्हाला सांगायचा असेल आजच्या काळाला, आज नॉलेजचं एक्सप्लोजन झालेलं आहे. सायन्स आणि सायन्स मध्ये लोक म्हणजे आता त्याचंही लोकांमध्ये फार जागृती झालेली आहे. आणि जो विज्ञान नसेल तो धर्म टिकणार नाही आणि जो वैज्ञानिक कसोटीवर खरा उतरत असेल तो धर्म टिकेल आणि तोच एक्सेप्टेबल देखील होईल.
मग अशी मांडणी पूर्ण हा ग्रंथ वाचत असताना विज्ञाननिष्ठ राहूनच हा वाचला पाहिजे. विज्ञानाचा विरोध करणाऱ्याचा विरोध नक्कीच झालाच पाहिजे, हे तितकंच आहे. इकडे लक्ष दिलं पाहिजे की जो विज्ञानाला विरोध करतो आणि काही मांडण्याचा प्रयत्न करतो त्याचा भरजोर विरोध झाला पाहिजे. कारण बुद्ध धर्मामध्ये अवैज्ञानिक गोष्ट अजिबात आल्या नाही पाहिजे याची खात्री प्रत्येक बाबासाहेबांच्या अनुयायांनी, बाबासाहेबांच्या ह्या ग्रंथ वाचकांनी, ज्यांनी ज्यांनी प्रिफेस वाचला आहे त्यांनी लक्षात ठेवून हे सर्व भूमिका घेऊन त्यांनी, कारण हे भूमिका आहे, हे भूमिका मी हे ग्रंथ का मांडला ही भूमिका लक्षात घेऊन, बाबासाहेबांची भूमिका लक्षात घेऊन तशी भूमिका स्वतःही घेतली पाहिजे आणि तशी भूमिका समोर रेटली पाहिजे. आणि पूर्ण ग्रंथ वाचेपर्यंत आपण तो सायंटिफिक पर्स्यूट सोडायला नको, हे आपल्या लक्षात येऊन मग बाबासाहेबांनी जो ग्रंथ जो लेख लिहिला लोकांच्या आग्रस्तव त्यांनी तो, मग हे स्वतःवरच त्यांच्यावर जबाबदार आहे. म्हणजे स्वतःच बोला आणि स्वतःच फसा, जो सांगे त्यालाच टांगे एक मराठीत आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की असा ग्रंथ लिहिला पाहिजे, लोकांनी मग त्यांच्याच गळ्यात हार टाकला व तुम्हीच लिहा. आहे ना ही मन, जो सांगे त्यालाच टांगे, असं आहे. बरोबर. अशा प्रकारे लकीली बाबासाहेबांनी लिहून काढायला त्यांना वेळही मिळाला म्हणा, वेळ मिळाला. कठीण काळात ते का होईना त्यांच्या तब्येतीची फार तब्येतीची ते पुढे दिलेलं आहे, तब्येत नव्हती, आजारी होते तरी वेळ मिळाला, शक्य झालं. तर ठीक आहे असं. आणि बरोबर म्हणजे विज्ञानाची आता ते आपण प्रोलॉग मध्ये बघितलंय की जो काळ आहे त्या काळानुसार कुठल्याही विचाराची मांडणी नसेल तर लोकच स्वतःहून ते डिसार्म करतात, लोकच एक चेंज करतात, तो रिलिजन चेंज करतील किंवा रिफॉर्म करतील मोर रॅशनल आणि मोर सायंटिफिक थॉटने. तर ते सुसंगत झालं तर बरंच पडतं. आणि बाबासाहेब तर म्हणतात की आधुनिक समाज ज्याला विज्ञान कळालेलं आहे किंवा आधुनिक समाज जो विज्ञानाने भारावून गेलेला आहे त्याला जर कुठला धम्म पाहिजे असेल तर बुद्ध धम्मच पाहिजे. आणि तसा बुद्ध धम्म जर वैज्ञानिक माणसाला पटवून द्यायचा असेल तर तो वैज्ञानिक भाषेतच द्यायला पाहिजे, रॅशनॅलिटीनच द्यायला पाहिजे, निसर्ग तत्वावरच द्यायला पाहिजे. चमत्कारिक तत्वावर जर आपण देऊ लागलो तर मग ते कसं ऍक्सेप्ट करतील ना, नाहीतर मग ते फिक्शनल स्टोरी होऊन जाईल. तर त्यातलं जे फिक्शन आहे ते बाजूला काढून तार्किक गोष्टी मांडता यायला पाहिजेत. नैसर्गिक गोष्टी, नैसर्गिक नियमानुसार ज्या काही गोष्टी होऊ शकतात तशी मांडणी व्हायला पाहिजे. आणि रिसर्च अभ्यासही करताना ती गोष्ट कुठं आली, म्हणजे काही गोष्ट आली एखाद्या पुस्तकात आली तर ती बाबा खरी आहे का, मग खरी आहे का, काय बुद्धीनं पटतं का, तर्काने पटतं का, विज्ञानानं प्रूव्ह करणं शक्य आहे का, हे चेक करून ती कन्फर्मही करून घ्यावं लागेल ना. एखाद्या वेळेस म्हणजे खरी असेल, 100% खरं असलं तरी ते आपल्याला क्रॉस चेक करून प्रूव्ह करून घ्यायला पाहिजे. दुसरा व्यक्ती त्याच्यावर डाऊट घेणे अगोदरच आपल्याकडे प्रूफ असायला पाहिजेत ना. तर असं माझं म्हणणं. ताई आपण सांगू शकाल? मला इथे एकच गोष्ट म्हणजे सांगायची वाटते की बायबल सारखं एखादं पुस्तक त्यावेळेस नव्हतं की बायबल जसं रोज वाचून घेतात, दर रविवारी ख्रिश्चन समुदाय चर्च मध्ये जातो आणि ते लोक आपल्या धर्माविषयी कट्टर म्हणण्यापेक्षा त्याला काय म्हणूया आपण, एक प्रामाणिकपणे डेडिकेटेड म्हणता येईल. हो, डेडिकेटेडला मराठी काय शब्द म्हणता येईल सर? नगरकर सर, डेडिकेटेडला डेडिकेटच बरं आहे. आजकाल लोकांना डेडिकेटही समजतं. नाही म्हणजे अभ्यासात जसं डेडिकेटेड असावं लागतं. आणि तो धर्म नाव जरी असलं तरी ते पुस्तकातलं ज्ञान आहे ना, तर ते ज्ञान घेण्यासाठी लोक डेडिकेटेड आहेत. निष्ठा म्हणतात त्याला, निष्ठा. म्हणजे निष्ठेने चर्च मध्ये जातात. तसं आपल्याकडे आता पुस्तक अवेलेबल आहेत, बरेचसे सोर्सेस अवेलेबल आहेत, पण मग आपण आपला जो समुदाय आहे किंवा जे बुद्ध धम्माला त्याला फॉलो करतात ते लोक त्या पद्धतीने करताना दिसत नाही. पण बिहारात पण लोक मोजकेच असतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणची ही गोष्ट आहे की
काही उपक्रम असेल किंवा दर रविवारी विहारात आवाहन केलं लोकांना येण्याचं, तरी लोक फारशी येत नाही, 2-4 लोक सोडून. मग बाकीच्यांचं कसं झालंय की माझं घर, माझी गाडी, माझा बंगला, माझी मुलं यातच समाधान ते मानायला लागले. मग आपला जो उर्वरित समाज आहे तो समाजाकडे दुर्लक्ष होतंय. मग बाबासाहेबांनी असंही सांगून ठेवलंय की आपल्या उत्पन्नाचा काही हिस्सा समाजासाठी तुम्ही खर्च करा. मग आपल्या मिळालेल्या काही वेळेचा उपयोग सुद्धा समाजासाठी केला पाहिजे किंवा आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे. तर ह्या दृष्टीने असं आता होताना दिसत नाही. तर बघूया, आपण आशा करूया की आपण जे काही उपक्रम करतोय तर त्यातून लोकांना काही आयडिया सुचतील आणि त्याद्वारेही लोकांनी आपल्याबरोबर संपर्क केला आणि जास्तीत जास्त लोक आपल्यासोबतही जॉईन झाले तर आपल्यालाही त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतील, नाही का? तर माझं तर म्हणणं की रोज, आणि याला धर्म बघण्यापेक्षा आता धर्माला जरा वेगळाच त्या नावाला टच आलेला आहे, तर मी तर त्याला ज्ञान समजतो. तर ते ज्ञान, आता बुद्धांना इनलाइटनमेंट म्हणतात, ते म्हणजे ज्ञान प्राप्ती. तर ते ज्ञान आहे, ते नॉलेज आहे. तर मग ते नॉलेज घ्यायला पाहिजे आता, आणि ते नॉलेज देतानाही लोकांच्या गरजेनुसार द्यायला पाहिजे, असे माझं म्हणणं. मग त्यामुळे सरांचं मला कसं पडतं की सर जे म्हणतात की आधुनिक माणूस जो विज्ञानानं पछाडलेला आहे त्याला धम्म आधुनिक पद्धतीने विज्ञानाच्याच भाषेत द्यावा लागेल ना, नाही का? आणि त्या हिशोबाने दिला तर ते लोक घेतील असं आहे. तर त्याला बघू. आता हे मी तर, आता हे धर्म या तर मला आणखी कळलं नाही. मी तर बाबासाहेबांनी लिहिलंय, आणि बाबासाहेब एवढे विद्वान होते तर त्यांनी एवढ्या जबरदस्त गोष्टी लिहिल्या, तर काय काय लिहिले बघूत बाबा. आणि मग जसं जसं वरचेवर वाचतो मी, तर मग मी तरी प्रभावित होत राहतो, नवीन नवीन नॉलेज मिळत राहतात, नवीन नवीन विचार कळत राहतात. तर हे मी तर करत राहतो, तर आपण सर्वांनी सर्व मिळून करूया, एवढंच माझं आव्हान. ओके. आणि हे आम्ही परत एकदा मी म्हणेल की हा उपक्रम आम्ही बोला. तसं बाबासाहेबांनी विज्ञान ह्या शाखेत काही अभ्यास केला नाही. ते तसे ह्युमॅनिटीजचे विद्यार्थी होते, लॉचे विद्यार्थी होते, है ना. तरी पण सायन्स प्रती इतकं स्नेह आणि इतकं प्रेम आणि इतका आग्रह म्हणजे इथे केला आहे. आणि ते धर्मापर्यंत घेऊन आले. म्हणजे अनेक लोक धर्मामध्ये या सर्व वैज्ञानिक गोष्टी नसतात असंही आग्रह करून धर्मप्रचार, बौद्ध धर्मप्रचार करतात. म्हणजे धर्माच्या बाबतीत तरी तुम्हाला विज्ञाननिष्ठ राहायचं नाही असं म्हणतात. बाबासाहेब म्हणतात धर्माच्या बाबतीत देखील विज्ञान निष्ठ राहायला पाहिजे. इतका जबरदस्त आग्रह बाबासाहेबांचा आहे. आणि मग पुस्तक जेव्हा घेणार, म्हणजे या पुस्तकी संदर्भातच आहे बरं, त्याच आर्टिकल मध्ये आहे, पुस्तक लिहिली गेली पाहिजे आणि ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिली गेली पाहिजे. आता बाबासाहेबांनी जर हा बुद्धांनी त्याच्या धम्म लिहिलेला आहे, तर याच्यात हा दृष्टिकोन जपतील की नाही जपणार, हा साधा प्रश्न तरी प्रत्येकाने आपल्या मनाला विचारायला पाहिजे. आणि जर हा दृष्टिकोन जपला गेला आहे आणि अशाच दृष्टीने पुस्तक आहे, तर मांडताना देखील अशा दृष्टिकोनातूनच पुस्तक मांडलं गेलं पाहिजे. कुठलाही चमत्कार या ग्रंथामध्ये नाही. आणि जो कोणता चमत्कार जो आपल्याला जो जन्मासंदर्भात दिसतं ते ब्राह्मणांचं डोकं आहे हे तुम्हाला आम्हाला सांगता आला पाहिजे. तो बुद्धांशी जोडला गेलेला आहे, तो नंतर किंवा त्या काळात जोडला गेलेला आहे. तो बुद्धांचं स्वतःचं म्हणणं नाही आहे. ज्या स्टोरी लोकांनी चिपकवल्या तशा त्या चिपकवल्या आहेत, त्या तिथे टाकल्या. आता प्रश्न विचारला जाऊ शकतो, का टाकल्या? टाकायची काय इतकी गरज होती? जर अवैज्ञानिक होती तर मग टाकल्याच का बरं? त्याच्याने समाजात कुठल्या प्रकारच्या चालीरीती होत्या, समाज किती अवैज्ञानिक होता. म्हणजे साधारण लोक तर सोडा, राजा देखील इतका अवैज्ञानिक की बाईला स्वप्न पडते तर ब्राह्मणाला बोलवून घेतो त्याचा भाकीत करायला. साधा पोरगा आपल्याकडे जन्माला आला तर त्याचं भविष्य जाणून घेण्याकरता त्याची वाट पाहतात ते, किंवा त्या आठ ब्राह्मणांना त्यांना कामाला लावलं, याचं भविष्य तुम्ही सांगा. हे अशा देखील म्हणजे प्रत्येक छोट्या मोठ्या नाशुकल्या कारणासाठी ब्राह्मण ते बोलवायचे. म्हणजे इतका त्या ब्राह्मणवादाने पछाडलेला तो समाज होता. याचं चित्र उभं करण्याकरता बाबासाहेबांना ती सर्व गोष्टी टाकाव्या लागल्या. समाजाची परिस्थिती देखील आपल्या लक्षात आली पाहिजे ना. हा सर बोला. म्हणजे त्यावेळची तशी
सामाजिक परिस्थिती होती हा. आणि ती तशी दाखवावी लागली त्याच्यामध्ये. हा हा Exactly. तुम्हा आम्हाला आणि परिचय व्हावा पुढचं म्हणून. वाक्य, हा, आणि मी पुढचं वाक्य वाचतो ते मला महत्वाचं वाटलं फार. काय की टू डिसआर्म ऑल क्रिटिसिझम, काय सगळ्या टीकांना निरस्त्र करण्यासाठी, आय वुड लाईक टू मेक इट क्लिअर, मला हे स्पष्ट करू वाटते की आय क्लेम नो ओरिजिनॅलिटी फॉर द बुक. या पुस्तकासाठी मी बिलकुल ओरिजिनॅलिटी क्लेम करत नाही. म्हणजे काय, मूळपणाचा दावा करत नाही. म्हणजे काय, त्याचं पुढचे वाक्य आहे, इट इज अ कंपायलेशन अँड असेंब्ली प्लांट. हे काय, एकत्रीकरण आहे फक्त. म्हणजे काय केलं बाबासाहेबांनी, मग पुढे दिले परत, द मटेरियल हॅज बीन गॅदर्ड फ्रॉम व्हेरियस बुक. यातलं जे काही मटेरियल आहे ते वेगवेगळ्या पुस्तकामधून एकत्र केलेलं आहे. आय वुड पर्टिक्युलरली लाईक टू मेन्शन अश्वघोषाज बुद्धचरिता, हुज पोएट्री नो वन कॅन एक्सेल. मला विशेष करून सांगू वाटतं अश्वघोषानं लिहिलेलं बुद्ध चरित्र, ज्याचं काव्य कोणीच एक्सेल करू शकत नाही. म्हणजे त्याच्या काव्याला तोड नाही, त्याच्या काव्याला कोणीच तोड देऊ शकत नाही असं. इन द नरेटिव्ह ऑफ सर्टन इव्हेंट्स आय हॅव इव्हन बॉरोड हिज लँग्वेज. की काही गोष्टींच्या नरेशन मध्ये, काही गोष्टींच्या मांडणीमध्ये मी त्यांची भाषा सुद्धा उधारी घेतलेली आहे, उसनी घेतलेली आहे, बाबासाहेब म्हणतात. आणि मग माझं म्हणजे आता इथून आपल्याला कॉन्फिडन्स येतो की एखादी गोष्ट चमत्कारिक आली असेल तर ती कुठेतरी लिहिली होती म्हणून बाबासाहेबांनी जशा तशी घेतली ती. म्हणजे काही गोष्टी त्यांनी प्रयत्नच केलाच असेल की त्याचं वैज्ञानिक काय उत्तर असेल, तर्कसंगत काय उत्तर असेल, निसर्गसंगत काय उत्तर असेल, पण काही गोष्टी अशा लिहिलेल्या होत्या, त्या कळाव्यात लोकांना म्हणून तिथे लिहिले असतील, म्हणून जसेच्या तसे कॉपी पेस्ट केले असतील, लोकांना कळाव्यात म्हणून, नाही का. आणि परत बाबासाहेबांनी पहिल्यांदा 4 उदाहरणं दिलेलीच आहेत की ही 4 जी काही प्रश्न आहेत याचा गोंधळ आहे, मग यावरती विचार करून उत्तर काढावं लागेल. तर मग अशा ज्या काही गोष्टी येतील त्याच्यावरती आपल्याला चर्चा करावी लागेल. आता चर्चा कोणत्या बेसिसवर करावं लागेल, तर हे एक मुद्दा बरोबर आहे की म्हणजे मला पटतो कोणता, की ती जी काही गोष्ट आली ती कुठून आली, ओके चला कुठल्या तरी पुस्तकातून आली असतील. आता ती फक्त पुस्तकात आहे म्हणून मान्य करायची काय, ते पुस्तकात कोणी लिहिली, का लिहिली. जसे आधी आता एकच पुस्तक असते का, कितीतरी प्रत असतात प्रत्येक. आता त्या रामायणाच्याच काहीतरी 600 स्टोरीज आहेत, रामायणाचे 600 प्रकार आहेत, 600 वेगवेगळे प्रकार रामायणाचे आहेत. तर मग तसं हे वेगवेगळ्या स्टोरी नसतील का. आणि परत बाबासाहेब तर क्वेश्चन करतातच की त्यातल्या काही गोष्टी नंतरच्या भिक्खूंनी जोडलेल्या नाहीत का, तर मग तशी ती नसू शकते का. तर अशी आपल्याला तपासणी करावी लागेल. मग ते तर्कसंगत बसते काय, निसर्ग संगत बसते काय, विज्ञान संगत बसते काय. बरं मग त्याची आता काय आपण तर सध्या विचारच करू शकतो, पण पुढे चलून आपल्याकडे जेवढे रिसोर्सेस आले तर आपल्याला तशा त्या टेस्टही करता यायला पाहिजे, त्याचे एक्सपेरिमेंट्सही करता यायला पाहिजे, आणि सेम कंडिशन मध्ये सेम रिझल्ट आणता यायला पाहिजे. तरच तशी घटना झाली होती, तशी गोष्ट झाली आपण म्हणू शकतो, नाही का. असं तर असं माझं म्हणणं. एखादं समजा म्हणजे आपण घाबरायला नाही पाहिजे, एखादी चमत्कारिक गोष्टी आली तर नाही बाबासाहेबांनी कशी टाकली, तर ती बाबासाहेबांनी कुठल्या तरी पुस्तकातून जशा तशी घेतली, तर मग आता ती कदाचित त्यावरती आपण विचार करावा म्हणून घेतली, किंवा काय माहिती आता कसं. तर आता वेगवेगळ्या जशा घटना आल्या तशा बघूच आपण, नाही का मॅडम. पुढे घेऊ का मग. सर घेऊ का पुढं. एक पॅराग्राफ घेतो आणि मग चर्चा करूया. माझं म्हणणं एक पॅराग्राफ काय, द ओनली ओरिजिनॅलिटी दॅट आय कॅन क्लेम इन, or the only originality that I can claim is काय, की एकमेव मूळपणा ज्याचा मी दावा करतो तो मूळपणा आहे द ऑर्डर ऑफ प्रेझेंटेशन ऑफ द टॉपिक्स. जे काही टॉपिक्स आहेत त्याचा ऑर्डर ऑफ प्रेझेंटेशन, त्याचा सिक्वेन्स जो आहे त्याचा दावा करतो मी. इन विच ज्याच्यामध्ये आय हॅव ट्राईड, ज्याच्यामध्ये मी प्रयत्न केला आहे टू इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला आहे, सिम्प्लिसिटी आणि क्लॅरिटी. सिम्प्लिसिटीला काय शब्द दिला त्यांनी, की सुटसुटीतपणा. हा, आणि क्लॅरिटीला काय दिलं मॅडम, सुस्पष्टपणा. हा, स्पष्टता आणि सुटसुटीतपणा आणून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता हा इथं बघा, देर आर सर्टन मॅटर्स विच गिव्ह हेडॅक्स
टू द स्टुडंट ऑफ बुद्धिझम. आणि आता काल नगरकर सरांनी एक शब्द वापरला होता, डोकं भंबावून सोडणाऱ्या. आणि मग काही लोकांनी आक्षेप घेतला होता, तो त्यावेळेचा आक्षेप मलाही बरोबर वाटला होता. पण हे वाक्य वाचलं की मग आता तो बरोबर आक्षेप आता बरोबर आता तो आक्षेप नाही पटला. आता मला नगरकर सरांचा पटलं की बाबासाहेब स्वतः म्हणतात की काही गोष्टी अशा आहेत की जी डोकं जे बुद्धिझमच्या विद्यार्थ्याचं डोकं भंबावून सोडतात, डोकेदुखी देतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे नगरकर सरांनी एकदम जबरदस्त अभ्यास केलाय बरं का, म्हणजे ते नाही, जसा भाव उत्पन्न होतो ना, या शब्दांचा भाव उत्पन्न होतो, तो आपण जपतो आणि तो आपण शब्दात टाकतो. आपले ओरिजिनल थिंकिंग असली पाहिजे. आपण हे सर्व इथून शोषित करतो, म्हणजे त्याचा रस ग्रहण करतो आणि आपल्या शब्दात ती मांडणी करतो. वेळेवर जो शब्द सापडेल तो. हा बरोबर. आणि त्यातही आपण सूट देत राहायला पाहिजे. नाही तर काय होते, आपण असं जर एका म्हणजे ठीक आहे, आता जास्त टोकाचा शब्द कोणी मुद्दाम वापरत असेल तर तसं नाही वापरू द्यायला पाहिजे. पण एखादा कोणी नवीन असेल, जो बोलायला शिकतोय, मत मांडायला शिकतोय, तर त्याला चुका करायची मोकळीकता द्यायला पाहिजे. नाही तर काय होतं, नाही तुझ्या चुका होतात म्हणून तू बोलू नको म्हणल्यावर मग तू बोलणार कधी ना. लहान लेकराला तू चलताना पडतोयस म्हणून चलूच नको म्हणल्यावर कसं चालणार आहे तो. तर तशी मोकळीकता द्यायला पाहिजे. पण सर आता म्हणजे यातून तर दिसते की सरांनी योग्यच शब्द वापरला होता. पण म्हणजे आपण सरांना विरोध करत होतो की असा शब्द वापरू नका. मग आता ते बाबासाहेब तसा शब्द वापरतात, तर मग ते बरोबर ठरतं असं. आणि त्यात बाबासाहेब पुढे म्हणतात की आय हॅव डील्ड विथ देम इन द इंट्रोडक्शन. आणि तशा त्या डोकेदुखीच्या मुद्द्यांवरती मी इंट्रोडक्शन मध्ये बोललेलो आहे, किंवा इंट्रोडक्शन वर मी लगेच त्याला स्पष्टीकरण पण दिलं होतं. बॅफलिंग आणि ते हे आपलं पझलिंग अशा शब्दाला डोकंदुखीच म्हणतात. बाबासाहेब आता स्वतः डोकंदुखी म्हणायला लागले. ठीक आहे, बरोबर सर. तर असं तर हे ओरिजिनल म्हणजे असं हे बघता येतं की जे काही पुस्तक आहे ते बाबासाहेबांनी वेगवेगळ्या ठिकाणून घेतलेलं आहे. तर त्यातल्या काही गोष्टी आपल्याला चेक करावं लागतील आजच्या वेळेनुसार, आजच्या काळानुसार, आजच्या तंत्रज्ञानानुसार, आजच्या रिसोर्सेस नुसार त्या खऱ्या ठरतात का, नाही का? आता बाबासाहेबांच्या वेळी काही तंत्रज्ञान अस्तित्वात नसेल तर त्यावेळी त्यांना काही गोष्टी पटल्या असतील किंवा काही पटल्या नसतील. आता नवीन आता एक 60-70 वर्ष पुढे आलोय ना आपण, तर तेवढा विचार वाढलाय, तेवढं ज्ञान वाढलंय, तेवढं तंत्रज्ञान वाढलंय. तर ह्या नवीन ज्ञानानुसार, नवीन तंत्रज्ञानानुसार असंही त्याची तपासणी करायला पाहिजे काही गोष्टींची. आणि काही गोष्टींचे अधिक पुरावे गोळा करावे लागतील ना, जर मिळत असतील तर, नाही का? हा, तर तसं माझं म्हणणं. तर ओके, मग पुढे घेऊ का आपण काही रिॲक्शन द्याल का यावरती? म्हणजे आता अनेक जे मी हे पुस्तक तर लिहिलं आहे आणि हे लिहिल्यानंतर जे लोक माझी या पुस्तकाला चिकित्सा करतील आणि मग क्रिटिसिझम, डिसाम म्हणजे सर्व त्यांचा मी विरोध यासाठी करतो किंवा त्यांना हाणून पाडतो, ते यासाठी की मी कुठलाही दावा करत नाही की हे पुस्तक मी जशास तसं कॉपी केलं आहे. काही भाग मी गाडले असेल, काही भाग मी उचलले असेल, तर असं मी केलं आहे. पण सर्वच काही एकदम जशास तसं दिलं पाहिजे असं नाही. म्हणजे अनेक जसा ते काही मुद्दे त्यांनी ते घेतलेच आहे समोर, की आता त्रिपिटकामध्ये जो जाती जरा मरण हे बघितलं म्हणून याला दुःख समजले आणि म्हणून त्याने घर सोडलं, असं जे म्हटलं जाते. जाती जरा मरण म्हणजे जन्म बघितला, म्हातारपण बघितलं आणि मृत व्यक्ती बघितला आणि म्हणून घर सोडलं, त्याला दुःख मांडलं आणि या दुःखांवर बुद्ध उपाय शोधायला निघाले असंही मांडलं जातं. म्हणजे हे दुःख एक तर नाहीच, त्याला दुःख बुद्धांनी मानलंच नाही, ते वेगळंच कारण होतं हे आपल्याला नंतर समजलं. म्हणजे अशा त्रिपिटकमध्ये जरी ते लिहिलेलं असलं पण ते मी घेतलं नाही. अशा स्वरूपाची मांडणी तुम्हाला दिसेलच त्या मी परिचय भागात, या ग्रंथाच्या परिचय भागामध्ये मी टाकलेलंच आहे. म्हणजे हे प्रिफेस आणि याच्यानंतर मग इंट्रोडक्शन देखील आहे. आता याच्यावरून तुम्ही एक सांगा की प्रिफेस पहिले लिहिलं असेल की इंट्रोडक्शन पहिले लिहिलं असेल? पहिलं प्रिफेस लिहिलं सर, वाचलं आपण इंट्रोडक्शन अगोदर. नाही तसं नाही, पण आता इथे इंट्रोडक्शन जर पहिले लिहिलं आहे तर ह्या प्रिफेस मध्ये इंट्रोडक्शन पहिले लिहिलं आहे असं लक्षातच येते ना.
ते हा म्हणतात की हा मी सॉरी इंट्रोडक्शन मध्ये टाकलेलं आहे. हा आणि सॉरी सॉरी इंट्रोडक्शनच लिहिलं आहे मी. अनेकांचं मत असं आहे की इंट्रोडक्शन बाबासाहेबांनी अगदी ज्या दिवशी ते नंतर मृत्यू पावले हा त्या दिवशी त्यांच्या टेबलावर ठेवलेला होता. अच्छा. आता हे शक्य आहे का, म्हणजे या एवढ्या याच्यावरून शक्य आहे का? एक तर हे शक्य आहे की हा प्रिफेस टेबलावर ठेवला होता, हे शक्य आहे. हा 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 इंट्रोडक्शन पहिलेच लिहिलं होतं, कारण पुस्तक त्यांनी पहिलेच प्रकाशित करून लोकांपर्यंत पोहोचवली देखील. ओके. हा 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 आणि म्हणून जेव्हा केव्हा आपण पुस्तक लिहितो त्याला एक इंट्रोडक्शन देखील द्यावं लागते, कारण जगातले विज्ञान तुमचं इंट्रोडक्शन पाहूनच पुस्तकात काय असेल हे अंदाज लावतात. आणि आम्हाला नेमकं करायचं तरी काय आहे हे लक्षात येतं. तर त्याच्यात आपल्याला त्यांचे रिस्पॉन्स करणे जरुरी होतं. त्यांनी काही विद्वानांना ते पुस्तक पाठवलं होतं. तर आता हे अच्छा. आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा इथे जर उल्लेख येत आहे की इंट्रोडक्शन इथे लिहिलेलं आहे, तर हा इंट्रोडक्शन पहिलेच लिहिला गेलेला आहे आणि प्रिफेस नंतर लिहिलेला आहे, हे लक्षात येतं. बरोबर 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 सर. म्हणजे आपण वाचताना हे देखील थोडंसं रिसर्च वृत्ती पण ठेवली पाहिजे की काय लोक सांगतात आणि काय आपण मानलं पाहिजे. हे आपल्या लक्षात येतं की इंट्रोडक्शन हे वॉज रिटन बिफोर अँड आफ्टर इट वॉज प्रिफेस वॉज रिटन. हे तुम्ही बघा. बरोबर. तर अश्वघोष थोडासा ते सांगतात की अश्वघोष काय आहे, तर साहित्यकार आहे, त्यांनी नाटकं तयार केले वगैरे वगैरे. आता ते थोडंसं बळवून सांगावं लागते, नाटकांमध्ये थोडंसं एक्सप्रेस यावं म्हणून, एक्सप्रेशन जास्त करता यावं म्हणून थोडंसं वाढवून सांगावं लागते आणि त्याला स्टोरीचं स्वरूप येण्याकरता, लिंक समजण्याकरता ते केलं जाते. म्हणून ते काही भाग मी तसेही मांडलेले आहे. त्याला मग तशा दृष्टीने तुम्ही बघा की जे प्रस्तुतीकरण आहे ते का टाकले गेले की ते लोकांना लक्षात यावी, बॅकग्राऊंड लक्षात आलं पाहिजे बुद्धाचं. म्हणून सुरुवातीच्या काही पानात जे आपल्याला अतिशोक्ती किंवा अवैज्ञानिक गोष्टी दिसतात त्याचे कारण म्हणजे अश्वघोष आहे. पण मूळ फिलॉसॉफी सोबत अश्वघोष नाही आहे. जिथे बुद्धांनी स्वतः फिलॉसॉफी केली, ते जे फिलॉसॉफी मांडली तिथे अश्वघोष नाही आहे. ठीक आहे. ओके. ताई ताई बऱ्याच वेळेला घडीकडे बघतायत वाटते माझं म्हणणं. आहेच. तर तुम्ही सांगा ताई, आता हे अभ्यास चालू आहे म्हणून हे करतोय, तुम्ही काय सांगू शकाल यावरती? नाही, खरंच जे पुढचे काही गोष्टी आहे, मगाशी नगरकर सर म्हणाले की ते डोकेदुखी ठरणाऱ्या असणार आहे काही. म्हणजे मीही वाचलेला आहे, तर त्या वाचलेल्या गोष्टी आता मला आठवायला लागल्या की नक्की नेमक्या ह्याच वेळी आपण कुठेतरी अडलो होतो. ते हळूहळू समजणार आहे. आणि ते एक वाक्य मला कळलं की त्यावेळेस जो सामाजिक पगडा होता, त्या अनुषंगाने त्या गोष्टी, जसं ब्राह्मणाला स्वप्नांचा अर्थ विचार, 8 ब्राह्मणांना बोलवलं राजाने, एवढ्या मोठ्या राजाने बोलवलं, मग त्याचे अर्थ जाणून घेतले. कदाचित तो सामाजिक पगडा त्यावेळेस असणार, म्हणून ते ग्रंथामध्ये आलेलं आहे. ओके. तर काय करतो मग मी आता पटपट पुढचा सगळा पॅराग्राफ घेतो. नाही त्या संपून टाकूया का उद्या घेऊया? का उद्या घेऊया? उद्या घेऊया मग. नाही उद्या घेऊया मग, आरामात उद्या चर्चा करूया. ओके. बाकी बुद्धा अँड कार्ल मार्क्स आणि रिव्होल्यूशन, काउंटर रिव्होल्यूशन अँड एन्शियंट डे येतंय, तर उद्या घेऊया. बाकी आता जे कोणी प्रेक्षक असतील काही कमेंट त्यांना, हा बघतो, त्यांना मी आवाहन करतो की त्यांनीही या म्हणजे त्यांनाही या चर्चेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांचं स्वागतच असेल. तर तसा कृपया त्यांनी संपर्क करावा. रोज रात्री 9 वाजता आम्ही असतो. रोज झोपण्याच्या आधी बाबासाहेब वाचायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि त्या हिशोबाने आपण प्रयत्न करतोय. उठल्यानंतरही वाचता येते मला. हा, पण किमान आजकाल म्हणजे बाकी किमान बाबा, म्हणजे आम्हाला वेळ भेटतोय झोपण्याच्या आधी, तर आम्ही ते वाचूनच घेतोय. तर त्याकरता कोणी सहभागी होऊ शकत असेल चर्चेमध्ये तर त्यांचं स्वागतच. सुनील खडतळे म्हणतात की फार चांगला उपक्रम आहे तुमचा, धन्यवाद. आणि ठीक आहे, बाकी मी म्हणेल काही आपल्या सूचना असतील, बाकी इतर पुस्तकं वाचण्यासाठी कोणाला सहभाग घ्यायचा असेल ते सुद्धा आपल्याला करता येईल. तर त्याकरताही आपण तसा संपर्क केला तर आपलं स्वागतच असेल. पण व्हिडिओज हे आवडत असतील तर आपण लाईक करावं, कॉमेंट करावं, सबस्क्राईब करावं आणि मॅक्झिमम शेअर करावं असं माझं म्हणणं.
जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचेल. ओके. तर सर बाकी आणखी कुठल्या कमेंट नाही आहेत. तर आज थांबूया आपण इथे. ओके. ठीक आहे. गुड नाईट. जय भीम. जय